नमस्कार. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांचा तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे हा अभंग पाहत आहोत. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदु रे, सगुण निर्गुण एक गोविंदु रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदु रे, गोविंदु रे म्हणती गोविंदु रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे, तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्यादृश्य एक गोविंदु रे, दृश्य अदृश्य एक गोविंदु रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, ज्ञानदेव बोले, ज्ञानदेव बोले, बाप रखमा देवीवर विठ्ठलु रे, विठ्ठलु रे, विठ्ठलु रे, विठ्ठलु रे म्हणती गोविंदु रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. खरंच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझला सगुण म्हणू की निर्गुण म्हणू, कारण सगुणामध्येही तूच मला दिसत आहे आणि निर्गुणामध्ये सुद्धा तुझा अनुभव मला होत आहे. हे सगुण निर्गुण ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण अल्बर्ट आइन्स्टाईनची एक गोष्ट पाहूयात. एक व्यक्ती अल्बर्ट आइन्स्टाईनकडे म्हणजे ह्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाकडे गेला आणि त्यांना प्रश्न विचारला, तुमचा देवावरती विश्वास आहे का? त्यावरती हे शास्त्रज्ञ म्हणाले की हो, माझा आहे. त्यावर ते म्हणाले की कसं काय, सिद्ध करून दाखवा. तर त्या व्यक्तीला अल्बर्ट आइन्स्टाईन आपल्या प्रयोगशाळेमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी त्या माणसाला आपल्या प्रयोगशाळेतील सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमाला दाखवली. सूर्य हा तारा आहे आणि त्याच्या भोवती पृथ्वीसहित बाकीचे ग्रह कसे फिरतात आणि हे ग्रह आणि सूर्य यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. ही गुरुत्वाकर्षण शक्ती ही आपल्याला दिसत नाही पण ती आहे. तशीच ह्या आपल्या सूर्यमालेची रचना एवढी अप्रतिम आहे, एवढी सुंदर आहे, मॅथमॅटिकली परफेक्ट आहे. म्हणजे कसं, शास्त्रज्ञांनी इथपर्यंत सिद्ध केलेलं आहे, आपली पृथ्वी अजून 10 किलोमीटर जरी आतमध्ये असते म्हणजे सूर्याच्या दिशेने जर असते तर त्या ठिकाणी मनुष्यसृष्टी किंवा कोणतीही प्राणीसृष्टी ह्या पृथ्वीवरती राहूच शकली नसती. याचा अर्थ की
पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर किती अचूक घेतलेलं आहे, अगदी तंतोतंत घेतलेलं आहे. मग एखादी गोष्ट अचूक रचना करणं, अद्भुत रचना करणं, हे करण्यासाठी रचना जर असेल तर रचनाकार हा सुद्धा असणारच. त्याने बनवलेली ही अप्रतिम अद्भुत रचना, हे त्याचं सगुण रूप आपण पाहू शकतो. परंतु ज्याने हे तयार केलेली रचना आहे तो मात्र आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. म्हणजे एखाद्या निसर्गातील ज्या डोळ्यांनी गोष्टी आपल्याला दिसतात, सगुण गोष्टी दिसतात, म्हणजे त्या आहेत, त्याची रचना ही कोणीतरी केलेली आहे. त्या रचनाच तो रचनाकार ज्याने रचना केलेली आहे तो या जगामध्ये आहे याचा तो पुरावा आहे. आपण दररोज जे पाणी पितो ते पाणी हे रसायन हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनतं. आणि अशा पद्धतीचं पाणी हे जगामध्ये कोणताच व्यक्ती बनवू शकत नाही. एक अद्भुत रसायन आहे. ते आहे म्हणजे त्याला बनवणारा कोणीतरी रसायनकार, केमिस्ट हा असणारच आहे. तसंच निसर्गातील प्रत्येक गोष्ट, झाड फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारे आपलं अन्न तयार करतं. निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही अद्भुत आहे, सगुण रूपात आहे. आणि ती एवढी अद्भुत आहे की तशी रचना या जगातील कोणताच प्राणी हा करू शकत नाही. मग ही अद्भुत रचना जर असेल तर त्याचा रचनाकारही कोणीतरी असणारच. तो आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही म्हणजे तो नाही असं नाही. तो निर्गुण निराकार रूपात हा आहे. आणि हे आपण मानायलाच पाहिजे, कारण त्याने बनवलेली ही जी रचना आहे, ही रचनाच हा त्याचा असण्याचा पुरावा आहे. थँक्यू सो मच.